महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्र पण जिवंत ठेवायचा असेल तर मशाल पेटवायलाच हवी. नितीन बानगुडे पाटील. महाविकास आघाडीच्या पनवेल विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ लीना गरड यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे शिवसेनेच्या खचाखच भरलेल्या सभेत ते बोलत होते. लाडकी बहीण करून जाहिरात केली नसती तर त्या जाहिरातीच्या पैशात 1500च्या ऐवजी 3000 रुपये आले असते, असेही ते म्हणाले. वाढती महागाई, वाढत्या समस्या, बेकारी यांनी जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मशालीचे बटन दाबून लीना गरड यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. पनवेल महानगरपालिका झाली, मात्र येथील जनतेला जो दुहेरी कर ज्याचा उल्लेख जिजिया असा करून त्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर मशाल चिन्हाला मतदान करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिवसेना नेते बबनदादा पाटील आणि इतरही काही मान्यवरांची भाषणे झाली. या विशाल सभेत जय भवानी, जय शिवराय आदी घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. यानंतर राष्ट्रगीत आणि उमेदवार सौ लीना गरड यांची पत्रकार परिषद झाली. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल. महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबला. परकीय गुंतवणूक त्यांच्या काळात आली, बेरोजगारीत घट झाली, उद्योगधंदे वाढले. त्यावेळी 5 वेळा सर्वेक्षण झाली आणि देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून पहिल्या 5 मध्ये उद्धवची कायम होती. पण तरी तुम्ही त्यांचं सरकार पाडलं का? कशासाठी? ती रात्र अजून महाराष्ट्र विसरला नाही. त्यावेळी उद्धवजींनी वर्षा बंगला सोडला आणि उद्धवजी मातोश्रीकडे निघाले होते. आता महाराष्ट्र हळहळत होता, अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यावेळी हे 40 गद्दार टेबलावर चढून नाचत होते. तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवलं म्हणून नाचत होता का? महाराष्ट्र लुटायला यांना मोकळा करून दिला म्हणून नाचत होता? काय झालं 2 वर्षात? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही, एकही. आणि उद्धवजी मुख्यमंत्री पदावर उतरले, रोज एक उद्योग गुजरातला निघाला. तुम्हाला उद्योग गुजरातला न्यायचे होते म्हणून उद्धवजी मुख्यमंत्री. आपण दिल्लीच्या तख्ताला धक्का मारणारा महाराष्ट्र, असं कराडणारा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र ना बटेगा ना कटेगा, लड़ेगा, जीतेगा और आगे भी बढ़ेगा. जाती जातीत हिंदुष्ट निर्माण करणारे, धर्मात भांडण लावणारे त्यांना आता जागा दाखवायलाच हवी. आमचा शिवसैनिक जेवढे हातात शिवबंधन बांधतो ना, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 11 जातीचा महाराष्ट्र एकसंघ ठेवायचं वचन घेतो. तो शिवबंधन बांधतो ना, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीचं रक्षण करणं, तिचा सन्मान करणं याची तो शपथ घेतो. काय परिस्थिती आहे? तो महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा पेटवायचा असेल, महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा बनेदार करायची असेल आणि महाराष्ट्र पुन्हा अखंड ठेवायचं असेल तर मशाल तेजाळायलाच हवी. हे पहिलं लक्षात. ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या, ती मशाल आता पेटायलाच हवी. जाताना एवढंच सांगतो, जर जगणं करायचं असेल खुशालीचं तर बटन दाबा, मशाल. आपल्याकडे आधी सिडको होती, सर्वांना माहिती आहे की कारगर, कामोठा, पनवेल, नवीन पनवेल, रोडपाली, कळंबोली ह्या भागात सिडकोने ऑलरेडी सगळं व्यवस्था केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेलं आहे. म्हणजे रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज, फुटपाथ, स्कायवॉक, ब्रिजेस, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, हे सगळ्या सुविधा सिडकोने ऑलरेडी दिलेल्या आहेत.
डेव्हलपमेंट झालेलं आहे, फक्त मेंटेन करण्याचं काम हे महानगरपालिकेचं आहे. तरी पण आपण पण महानगरपालिका महानगरपालिका त्या स्थापना आम्हाला होती करायची. आम्हाला माहिती होतं की पनवेलमध्ये जर महापालिका आपली जर खारघर गेलं महानगरपालिकेमध्ये तर आपली अवस्था घरकी ना घाटकी होणार. आणि आज ते सगळं जनतेची दिशाभूल करतायत आणि उद्धव साहेबांचा फोटो लावून दाखवतात की महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते सोबत आहे. पण खरंच तर उद्धव साहेब पूर्णपणे वेगळे आहेत आणि शिवसेनेच्या वतीने मला अधिकृतपणे मशाल चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे. त्याच्यामुळे कुणी त्यांच्या भूलथापांना भूल करतायत. खरं तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे, शिट्टी, म्हणजे ती कुठला अधिकृत सिंबल नाहीच आहे. तर तुम्ही म्हणा महाविकास आघाडी तर पंजा पाहिजे, तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे. तसं सिंबल नसेल त्यांच्याकडे तर ते कशी काय होती. महाविकास शिक्षण व्यवस्था, त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था, स्वतंत्र महानगरपालिका, रस्ते व अद्ययावत नागरिक सुविधा, ग्रामीण प्रलंबित विषय, वीज पुरवठा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे आपले मुख्य विषय आहेत. आणि जनतेला आवाहन करेल की आपण सर्वांनी जर धगधगती मशाल हाती घेऊन इथे जर तुम्ही सर्वजण पोहोचला, घराघरापर्यंत पोहोचला, सत्ता परिवर्तन केलं तर आपले हे सर्व आपले जे काही वचननामामध्ये आपण जे काही लिहिलेले आहेत ते असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे. महाविकास आघाडीतला 3 प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन गराडे असल्यामुळं सुज्ञ मतदान करताना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे. त्यामुळं काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी जरी आमच्यासोबत दिसत नसले